डोंबिवली शास्त्रीनगर डॉक्टर मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे। डॉक्टरांना मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द करण्यात आलाय। 19 जुलैपर्यंत आत्मसमर्पणाचे मुंबई हायकोर्टाचे आदेश आहेत। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रमेश म्हात्रे यांना पोलीस स्टेशनला हजर होण्याचा आदेश दिलाय। जर हजर झाले नाही तर रमेश म्हात्रे यांची प्रॉपर्टी जप्त करावी असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। डोंबिवली शास्त्रीनगर डॉक्टर नर्स आणि स्टाफला मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आणि अटक केल्याच्या नंतर काही दिवसांनी त्यांना जामीन देखील झाला। जामीन झाल्याच्या नंतर मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण कोर्टाने दिलेला रमेश शुक्रा म्हात्रे यांचा जामीन हा फेटाळलेला आणि सुमोटो मार्फत रमेश शुक्रा म्हात्रे यांच्यावरती पुन्हा कारवाई करावी आणि पोलिसांना त्यांनी सतत आदेश देखील दिलेले आहे की रमेश म्हात्रे यांना रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अरेस्ट करा। आता आपण आहोत डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये। हेच पोलीस स्टेशन आहे आणि ह्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना जे शास्त्रीनगरचं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये एका प्रसूती महिला जेव्हा हॉस्पिटलला गेली होती त्याच्यावरून जो वाद झाला होता आणि त्या वादामध्ये डॉक्टर नर्स आणि स्टाफला रमेश शुक्रा म्हात्रे आणि त्याचे जे साथीदार होते त्यांनी मारलं होतं। मात्र त्याच्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला। रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारावरती गुन्हा देखील दाखल झाला। त्या चौघांना देखील पोलिसांनी अटक केली, कोर्टामध्ये हजर केला। मात्र जो जामीन झालेला हा जामीन कल्याण कोर्टाने जो जामीन दिलेला हा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे आणि आज 5 वाजेपर्यंत रमेश म्हात्रे यांना पोलीस स्टेशनला हजर होण्याची सक्ती केलेली आहे आणि जर हजर न झाला तर त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती जप्त करण्यात येईल। आता सर्वांचं लक्ष लागलंय की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रमेश म्हात्रे हा पोलीस स्टेशनला हजर होतोय की नाही याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।